शिरूर येथे राहते। मी गेली 4 वर्ष प्रेग्नन्सी ट्राय करत आहे, तरी मी कुठे कन्सीव्ह झाले नाही। भरपूर डॉक्टर केले पण तरी मला रिझल्ट आला नाही। त्यानंतर शिरूरचे कर्नावट डॉक्टर यांच्या रेफरन्सनी मला वाघोली येथे ओजस हॉस्पिटलमध्ये शैलजा पाचुनकर मॅडम व दया मॅडम यांचा रेफरन्स भेटला व तिथं मी आल्याच्या नंतर मला IVF करायचं होतं व त्यांनी पूर्ण कन्सल्टेशन करून मला IVFची प्रोसिजर खूप छान रीतीने समजावून सांगितली व ती मला पूर्णपणे पटली। त्यानंतर मी IVFची माझी जर्नी स्टार्ट केली। त्यानंतर मला पूर्ण नर्सने, दीपाली सिस्टर वगैरे सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला व माझी 3 महिन्यांची IVFची ट्रीटमेंट पूर्ण झाली व मी त्यानंतर फर्स्ट ट्रायलमध्ये कन्सीव्ह केलं। त्यानंतर कन्सीव्ह केल्याच्या नंतर माझ्या घरची फॅमिली व आम्ही सगळे खूप आनंदात होतो। त्यानंतर मला आता 3 मंथ कंप्लीट झाले आहे। 3 मंथ कंप्लीट झाल्याच्या नंतर मी आता खूप कम्फर्टेबल फील करते आहे। तसेच शैलजा पाचुनकर मॅडम माझ्यासाठी खूप कॉम्प्रोमाइज करतात व दया मॅडम मी मला ऐनवेळेस खूप सपोर्ट करतात। बाकीचा स्टाफ इमर्जन्सी माझ्या मदतीसाठी तत्पर असतो। मला खूप छान आता फील होतं की मी 4 वर्ष कन्सीव्ह होत नव्हते व आता खूप छानरित्या कन्सीव्ह झाले आहे व मला फॅमिली सपोर्ट व बाकीच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे, मी सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच आज इथपर्यंत पूर्ण जर्नी, IVFची जर्नी खूप मला हार्ड वाटत होती पहिली। खूप साऱ्या स्टेप असतात, खूप त्रास होतो, पण मला इथे ट्रीटमेंट घेतल्याच्या नंतर पूर्णपणे जाणवलं की ही जर्नी ही खूप सोपी आहे। पण एवढं सगळ्यांच्या सपोर्टमुळे मला काहीच वाटले नाही व मी फर्स्ट ट्रायलमध्ये कन्सीव्ह झाले तरी माझा विश्वास बसत नव्हता की मी या सगळ्या गोष्टीसाठी कन्सीव्ह झाले म्हणून। तर मला खूप छान वाटते आता व सगळ्यांनी मला खूप छान सपोर्ट केला, त्याबद्दल थँक्यू।